नमस्कार. सिडनीच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 वार बुधवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावरील एक पायरी आहे जी ओलांडल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आजचा सूचना आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. कारागृहातून सुटताच अट्टल चोरट्याने बंद घरालाच केले टार्गेट. मृतक महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरावर डल्ला. रात्रभर घरातच थांबला चोर आणि अवघ्या 24 तासांच्या आत फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपीला पुन्हा जेलचा रस्ता दाखविलाय. चोरी गेलेला सर्व मुद्देमाल जप्त. अमरावतीत पोलिसांच्या तत्परतेची मोठे उदाहरण समोर आले आहेत. अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या घटनेचा अवघ्या काही तासात पोलिसांनी छडा लावलाय. मृतक महिला पोलीस कर्मचारी आशा धोळे यांच्या बंद घरातून अज्ञात चोरट्याने देवघरातील 11 नग तांब्या पितळीची भांडी आणि फास्टॅग कंपनीचे जेंट्स घड्याळ असा एकूण 13,450 रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. ही घटना 24 नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली. फिर्यादी महिलेचा पुतण्या ट्युशनवरून घरी जात असताना त्याला घराचा दरवाजा उघडा दिसून आला. घरात जाऊन पाहिले असता चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. तक्रार दाखल होताच फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट यांनी तात्काळ तपास सुरू करत पोलीस पथक आरोपीच्या शोधात रवाना केले. 25 नोव्हेंबरच्या सायंकाळी राहुल नगर परिसरातून राजेश उर्फ अजय गोवर्धन दांडगे, वयवर्ष 36, राहणार तळणीपूर्णा, तालुका चांदूर बाजार याला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे हा आरोपी 24 नोव्हेंबर रोजीच कारागृहातून सुटला होता आणि सुटतात त्याच रात्री त्याने पुन्हा घरफोडीचा गुन्हा केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. आरोपीकडे शहर व ग्रामीण भागात घरफोडी आणि चोरीचे डझनभर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपीकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून त्याला पुन्हा कारागृहात पाठविण्यात आले आहे. घरफोडीच्या घटनेच्या 24 तासात उलगडा करण्यात आला असून आरोपीकडून सर्व चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हा सराईत चोर असून त्याच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट यांनी दिली. पोलीस स्टेशन फ्रेजरपुरामधील एक महिला पोलीस अंमलदार यांच्या झालेल्या मर्डरबाबत, तो मर्डर झाला होता त्याच्यामधील त्या महिलेचं घर बंद होतं. बंद घर असताना दिनांक 25/11/25 रोजी त्यांच्याच मुलाला, लहान मुलाला घर उघडं दिसलं सकाळी. वरून त्याने त्याच्या मावशीला सांगितलं. घर बंद अवस्थेत असताना त्यांना शंका आली. घरातील काही वस्तू चोरी गेल्याचा शंका आली. वरून पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी रिपोर्ट दिला. तात्काळ पोलिसांनी आपल्या महिलेच्या घरी चोरी झाली म्हणून आणि तसेच आधी मर्डर झाला म्हणून थोडं संवेदनशील प्रकरण वाटल्यामुळे तात्काळ पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. आरोपी त्याच परिसरात मिळाला आणि आरोपी व जवळ सर्व जे चोरी गेलेले मुद्देमाल होता तो हस्तगत करण्यात आलेला आहे. चोरी गेल्यामध्ये घड्याळ, घरातील घड्याळ आणि आंघोळ करायचं पितळीचे भांडे आहेत. देवासमोर ठेवण्याच्या वस्तू जे असतात पितळीच्या, असं जवळजवळ 13,450 रुपयाचे भांडे होते.
ताब्यात घेतलेला इसम जो आहे हा सराईत आहे. सिटी आणि ग्रामीण अमरावती आणि आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याच्यावर बरेच गुन्हे आहेत. तो गुन्हे करणाऱ्या सवयीचा आहे. त्याच्यावर बरेचसे गुन्हे जो नुकताच तो दिनांक 25 रोजीच तो सुटला. आदल्या दिवशी गुन्हा दाखल करण्याच्या आदल्या दिवशी तो सुटल्यानंतर त्यांनी म्हणजे आधी त्या राहुलला भेटला किंवा माहीत नाही, परंतु त्याने आधीच रेखी केली की का तो गुन्हा म्हणजे आरोपी जेलमधून सुटल्याबरोबर त्याच्या घरी गेला आणि तिथे चोरी केलेली आहे. भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे संविधान दिन. 26 नोव्हेंबर रोजी अमरावती शहरात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय. शहरातील इरविन चौक परिसरामध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्याकरिता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. पहाटेपासूनच हार अर्पण, अभिवादन आणि जागृती कार्यक्रमांची सुरुवात झाली. 26 नोव्हेंबर 1949 ज्या दिवशी भारताचे सर्वोच्च कायदे चौकट आपले संविधान भारतीय जनतेला समर्पित करण्यात आले. मसुदा समितीने तब्बल 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस अथक परिश्रम घेऊन तयार केलेल्या या संविधानाचे शिल्पकार होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही अमरावती शहरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. इरविन चौक परिसरातील बाबासाहेबांच्या स्मारकावर सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली. सामाजिक संघटना, विद्यार्थी, युवक, महिला तसेच विविध राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. नागरिकांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करत लोकशाही, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे पुनस्मरण केले. 26 नोव्हेंबर हा दिन संपूर्ण भारत देशामध्ये जे आहे तर संविधान दिन म्हणून साजरा केला जात असतो. मोठ्या प्रमाणात जे आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस हा कालावधी संविधान लिहिण्याकरिता लागला होता आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताला जे आहे तर संविधान जे आहे अर्पण करण्यात आलं होतं आणि आजपासूनच आपल्या भारत देशाला जे आहे तर संविधान लागू करण्यात आलेलं होतं. त्याकरिता मोठ्या प्रमाणात जे आहे तर बौद्ध अनुयायी असेल किंवा इतर जातीचे नागरिक सुद्धा असेल मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्याकरिता दाखल होत असतात. आपण सध्या अमरावती शहरातील इरविन चौक परिसरामध्ये आहोत. या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरिता दाखल झालेले आहेत. तर काही अनुयायी आपल्याशी जुळले आहेत तर त्यांची जाणून घेऊया नेमका काय महत्त्व असते आजच्या दिवसाचं. काय सांगाल 26 नोव्हेंबर हा काय महत्त्व असते या दिवसाचं नेमकं? आता हा देश 2 प्रकारचा आहे. भारतीय संविधान निर्माण होण्यापूर्वीचा भारत आणि 1950 नंतर निर्माण झालेल्या भारतीय संविधानानंतरचं. भारतीय संविधानानं काय दिलं? या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या 4ही गोष्टी या देशामध्ये नव्हत्या. भारतीय संविधान लागू होण्यापूर्वी नव्हत्याच. भारतीय संविधान लागू झाल्यानंतर या देशाला स्वातंत्र्य भेटलं, समता भेटली, बंधुत्व भेटलं आणि न्याय भेटलं. हे देणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे आणि हे देत असताना डॉक्टर बाबासाहेबांनी या देशातल्या 100% लोकांना दिलं, कोणी एका जाती धर्म पंथाला दिलेलं नाही. अलीकडच्या काळात काही प्रमाणात लोक म्हणायला लागलेत बाबासाहेब मर्यादित करू नका. बाबासाहेब मर्यादित नाही तर बाबासाहेब एक महासागर आहे आणि या महासागराचा अनुभव प्रत्येकाला तेव्हाच होऊ शकतो जेव्हा तो भारतीय संविधान वाचतो. म्हणून या भारतीय संविधानाने जे दिलं ते म्हणजे स्वातंत्र्य, बंधुत्व, समता आणि न्याय या 4 मूल्याचा स्वीकार करून मी तमाम भारतीयांना आपल्या चॅनलच्या सिटी न्यूज चॅनलच्या वतीने भारतीय संविधानाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. थँक्यू. जय भीम. भारतीय संविधानाचा जय असो. आणि अनेकांनी हातात संविधानाची प्रत, तरुणांनी पोस्टर आणि जनजागृती फलक घेऊन संविधान जनजागृतीचा संदेश दिला. संपूर्ण परिसरात देशभक्तीचे नारे, संविधानाच्या महत्वावर भाषणे आणि स्मारकावर हारार्पण सोहळा यामुळे वातावरण भारावून गेले. विजय कुमार तोलपगार, राज्य संघटक, भारतीय बौद्ध महासभा. आज संविधान दिन साजरा करण्याच्या सूचना देश पातळीवर सर्वांना होत्या आणि त्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो होतो. रॅलीनं आलो, बडनेऱ्यामधून ही रॅली निघाली आणि या ठिकाणी समारोप करण्यात आलेला आहे. भारतीय संविधानाचं या देशात अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा देश जगाच्या नकाशावर कायम राहायचा असेल तर भारतीय संविधानाची अंमलबजावणी प्रभावीपणे होणे, लोकांमध्ये भारतीय संविधानाने काय काय दिलं याची जनजागृती होणे अतिशय आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं भारतीय संविधान दिन साजरा केला पाहिजे. भारतीय संविधानाबाबत वेगवेगळ्या प्रकारे जे बोललं जातं ते भ्रामक आहे.
हा देश वाचवायचा असेल, हा देश जगातील एक शक्ती व्हायचा असेल तर भारतीय संविधानच ते करू शकतो. कारण या संविधानाने सर्वांना समान संधी समान न्याय हे तत्व अंगीकारलेलं आहे. संविधानापूर्वी या देशात समान संधी समान न्याय मिळालेला नव्हता आणि म्हणून या देशातले लोक एकट्ठा होत नव्हते आणि म्हणूनच हा देश शेकडो नव्हे हजारो वर्ष गुलामगिरीत राहिलेला आहे. आणि आज भारतीय स्वातंत्र्यानंतर या देशातला प्रत्येक नागरिक भारताच्या सुरक्षेसाठी लढत असतो. या देशाकडे कुणी उंगली निर्देश केला तर ते उंगली कापून टाकण्याची ताकद भारतीय नागरिकांमध्ये झाली. ती केवळ आणि केवळ भारतीय संविधानाची परिक्रमा आहे आणि म्हणूनच भारतीय संविधान या देशासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. अमरावती पोलिसांनी सुरक्षेची उचित व्यवस्था केली होती. संविधान दिनानिमित्त शहरात अनेक शाळा महाविद्यालयांनी देखील प्रास्ताविक वाचन, संविधान जागृती रॅली आणि विशेष कार्यक्रम आयोजित केले. नक्कीच संविधान दिन हा संपूर्ण भारतामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात जल्लोषात साजरा करण्यात येत असतो. 26 नोव्हेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल किंवा मसुदा समितीचे अध्यक्ष यांच्या वतीने संपूर्ण समितीच्या वतीने जे आहेत आज भारताला संविधान देण्यात आलं होतं आणि आजपासूनच भारताला संविधान लागू झाल्यानंतर आपण हे स्वतंत्र आयुष्य आज त्यांच्याच कृपेने जगत आहोत. सिटी न्यूज परिवाराच्या वतीने सुद्धा सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन मोहन विश्वकर्मासह मी रोहित कळे, पाहत राहा सिटी न्यूज अमरावती. अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वेग आला असून एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली आहे. युवा स्वाभिमान पार्टीने भाजपा पक्षाच्या नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांतील फक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. कोर कमिटीच्या बैठकीत घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवी कलाटणी मिळाली आहे. युवा स्वाभिमानचा निर्णय स्पष्ट. ज्या ठिकाणी त्यांचे स्वतःचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत तिथे मैत्रीपूर्ण लढत करून पूर्ण शक्तीने पक्षाचे उमेदवार निवडून आणण्याचा संकल्पही करण्यात आला आहे. युवा स्वाभिमान पार्टीच्या कोर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक अमरावतीत पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये फक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपा उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आलाय. या निर्णयानुसार अमरावती जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगरपंचायत क्षेत्रामध्ये भाजपा कमळ चिन्हावर लढणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना युवा स्वाभिमान पार्टी पूर्ण ताकदीची मदत करणार आहे. युवा स्वाभिमान पक्षाने स्पष्ट केले की ज्या ठिकाणी पक्षाचे स्वतःचे उमेदवार लढत आहेत त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत राहील आणि युवा स्वाभिमानचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते विजयी करण्यासाठी काम करतील. भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले आणि युवा स्वाभिमानचा पाठिंबा मिळालेले उमेदवारांमध्ये चिखलदरा नगर परिषदेचे राजेंद्र सिंह सोमवंशी, अंजनगाव सुरजी नगर परिषदेचे अविनाश गायगोले, अचलपूर नगर परिषदसाठी रुपाली अभय माथने, दर्यापूर नगर परिषदेसाठी नलिनी प्रकाश भारसाकडे, चांदूर रेल्वे नगर परिषदेसाठी स्वाती शैलेंद्र मेटे, मोर्शी नगर परिषद रश्मी नितीन उमाडे, चांदूर बाजार नगर परिषद कांता टिंकू अहिर, शेंदूरजना घाट नगर परिषद सुवर्णा वरखेडे, वरुण नगर परिषद ईश्वर सलामे, नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत स्वाती राजेश पाठक, धामणगाव रेल्वे नगर परिषद अर्चना अरुण अरसड रोटे आणि धारणी नगर पंचायत सुनील चौतपाल या उमेदवारांचा समावेश आहे. या पाठिंब्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण मैत्रीपूर्ण बनले असून निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या एकत्रित शक्तीमुळे अनेक ठिकाणी ही लढत अधिक रंजक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठ कात्रे, मार्गदर्शक सुनील राणा, राष्ट्रीय सचिव जयंत वानखडे, महासचिव प्राध्यापक अजय गाडे, कोषाध्यक्ष शैलेंद्र कस्तुरे आणि सल्लागार हरीश चरपे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. युवासेना पार्टीची कोर कमिटीची आज बैठक झाली. कोर कमिटीच्या बैठकीमध्ये जेवढे आमचे कोर कमिटीचे सदस्य आहे ज्येष्ठ सगळ्यांचं मत जाणून घेतलं. सगळ्यांनी चर्चा केली. या नगरपंचायत, नगराध्यक्ष आणि नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये कशी भूमिका घेतली पाहिजे. एकमताने युवासेना पार्टीच्या सगळ्या कोर कमिटीच्या सदस्यांनी भाजपचे जेवढे अध्यक्ष आहे नगरपंचायतचे आणि नगराध्यक्ष आणि नगरपालिका या सगळ्यांना एकतर्फा युवासेना पार्टीने पाठिंबा दिलेला आहे. भाजपच्या सगळ्या नगराध्यक्षांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्या ठिकाणी युवासेना पार्टीचे आणि भाजपचे उमेदवार खाली उभे आहेत. ते मैत्रीपूर्ण आम्ही लढणार आहे. म्हणून या ठिकाणी भाजपच्या सगळ्या नगराध्यक्षांना एकतर्फा युवासेना पार्टीचा इथे पाठिंबा एकमताने जाहीर केला. किती नगरसेवक युवासेना जवळपास 35 ते 40 संपूर्ण
नगरपालिका नगरपंचायतमध्ये कुठे 2, कुठे 4, 5, कुठे 10 अशा प्रकारे जवळपास 40 ते 45 नगरसेवक युवा पार्टीचे उभे आहे. ज्या ठिकाणी युवा पार्टीचे उमेदवार नाही आहे त्या ठिकाणी भाजपला आपण पाठिंबा दिलेला आहे आणि सरसकट भाजपच्या सगळ्या नगरपंचायत आणि नगरपालिका या अध्यक्षांना युवा पार्टीने पाठिंबा दिला. नगरसेवकासाठी तुमचा मैत्रीपूर्ण लढत आहे. बिलकुल नगरसेवकांमध्ये आमची मैत्रीपूर्ण लढत आहे. ही कार्यकर्त्यांची लढाई आहे आणि कार्यकर्त्यांना सुद्धा मैदानामध्ये लढण्याची संधी मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण आपण लढत करत आहे. अमरावतीत कुष्ठरुग्ण शोध मोहीम 2025-26 अंतर्गत नवोदय विद्यालय परिसरात भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. अमरावती महानगरपालिकेच्या शहरी आरोग्य केंद्र महेंद्र कॉलनी यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आलाय. मोहिमेच्या शुभारंभाला अतिरिक्त आयुक्त, वैद्यकीय अधिकारी व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुष्ठरुग्ण शोध मोहीम 2025-26 या राज्यव्यापी उपक्रमाचा एक भाग म्हणून अमरावती महानगरपालिकेच्या शहरी आरोग्य केंद्र महेंद्र कॉलनी यांच्या वतीने नवोदय विद्यालयात जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी मान्यवरांमध्ये अमरावती महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथकातील वैद्यकीय अधिकारी, नवोदय विद्यालयाचे प्राचार्य, स्टाफ, नर्स तसेच शहरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात प्राचार्य चंदन शो यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. डॉक्टर विनंती नवरे यांनी कुष्ठरोगाची लक्षणे, उपचाराची गरज आणि या मोहिमेचे महत्त्व यावर सविस्तर माहिती दिली. डॉक्टर विशाल काळे यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना कुष्ठरोगाविषयी सजग राहण्याचे आवाहन केले. संशयित लक्षणे दिसल्यास त्वरित सरकारी रुग्णालयात तपासणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी समाजातील कुष्ठरोगाबाबतच्या अंधश्रद्धा, गैरसमज दूर करण्याचे आणि वैद्यकीय तसेच वैज्ञानिक माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. त्यांनी मोहिमेत अधिकाधिक जनसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. बडनेरा जुनी वस्तीतील सावता मैदानात फुटाणे विक्रीच्या किरकोळ वादातून एका तरुणाची निर्घुण हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. रेल्वे गाड्यांमध्ये चणे फुटाणे विक्री करणाऱ्या तरुणांमध्ये काही दिवसांपासून सुरू असलेल्या भांडणाचा शेवट थेट खुनाट झाला आहे. 27 वर्षीय ऋषी राजू खापेरकरला 4 जणांनी सपासप चाकूने वार करीत ठार मारले आहेत. आरोपींपैकी एक प्रौढ असून इतर 3 अल्पवयीन आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. बडनेरा जुनी वस्तीतील सावता मैदानावर काल रात्री उशिरा धक्कादायक खुनाची घटना घडली. मृतक ऋषी राजू खापेकर वय वर्ष 27 हा रेल्वे गाड्यांमध्ये चणे फुटाणे विक्री करून उदरनिर्वाह करीत होता. त्याच व्यवसायावरून 4 आरोपींशी शेख तौकीफ शेख शकूर वय वर्ष 21 आणि अन्य 3 अल्पवयीन मुलांशी गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. फुटाणे कोणत्या डब्यात विकायचे, ग्राहक कुणाच्या भागात जातात यावरून सतत वाद होत असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. काल रात्री आरोपींनी आधीच कट रचून सावता मैदानात ऋषीला घेरले. त्याच्याशी आधी शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. त्यानंतर अचानक सर्वच आरोपींनी एकत्र येत त्याच्यावर सपासप चाकूने वार केले. गंभीर रक्तस्रावामुळे ऋषीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली. मृतकाच्या नातेवाईकांसह शेकडो नागरिकांनी बडनेरा पोलीस स्टेशनला धाव घेतली. मुख्य आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी तसेच आरोपांना कठोर शिक्षा द्यावी अशी नागरिकांची मागणी आहे. सद्यस्थितीत 4ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास डीसीपी गणेश शिंदे आणि सीपी घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे अल्पवयीन मुलांमधील वाढती गुन्हेगारी हा गंभीर सामाजिक प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे. या घटनेची माहिती मिळताच राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे आणि भाजपा नेते शिवराय कुलकर्णी तसेच अन्य भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी बडनेरा पोलीस स्टेशन येथे पोहोचले. नागरिकांची मोठी गर्दी पाहता परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मयत ऋषी राजू खाचेकर वय वर्ष 27 हा पूर्वी रेल्वेमध्ये वस्तू विकण्याचं किंवा खाद्यपदार्थ विकण्याचं काम करायचं. त्याच्याचबरोबर आरोपी जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ विकणे किंवा तत्सम व्हेंडिंगचं काम करायचं. याची बाचाबाची किंवा वाद आधीपासूनचे होते. काल सायंकाळी सुद्धा त्यांच्यामध्ये वाद झाला, परंतु त्याच्यानंतर मग आरोपी जो आहे शेख तौफिक हा जो आहे आणि त्याच्याबरोबर जो वाद झालेला होता ते तिघही जुवेनाईल आरोपी आहेत. ते जुवेनाईल जे आहेत ते जाऊन त्यांनी त्यांच्या मयत जो आहे त्याला त्याच्या तिथे जाऊन रिक्षामधून जाऊन चाकूने हल्ला करून त्याला खून केलेला आहे.
या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये बडनेराला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, खुनाचा गुन्हा, आणि एक आरोपी अटकेत असून उरलेले जे जुवेनाईल आहेत त्यांच्याबाबत योग्य ती कायदेशीर प्रक्रिया आम्ही करत आहोत. त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये आणखीन काही महिला आरोपी निष्पन्न होत आहेत, त्याबाबत सुद्धा योग्य ती कायदेशीर प्रक्रिया अटकेची आणि इतर करत आहोत. अतिशय दुर्दैवी आहे की बडनेरामध्ये ऋषिकेश खापेकर जो डीमार्टमध्ये काम करत होता, ज्याला 12 दिवसाच्या अगोदर लहान मुलगा झाला, त्या 28 वर्षाच्या युवकाचा 8 मुस्लिम आणि 4 मुस्लिम स्त्रिया आणि त्याच्यासोबत त्यांचे चिल्लेपाल्ले येऊन त्याच्या घरात जाऊन त्याच्यावर हल्ला केला, चाकूनी मारलं आणि मुलगा तिथल्या तिथे मरण पावला. आज पोलीस स्टेशनला याच्यासाठी आलो की अजूनपर्यंत आरोपी 2-3 जण आणले आणि रात्रीपासूनची घटना आहे. संपूर्ण बडनेरा भयग्रस्त, तणावग्रस्त आणि संतप्त झालेला आहे. सगळे लोक इथे पोलीस स्टेशनच्या तिथे आहे आणि या पोलिसांनी बडनेरामध्ये गुंडागर्दीला पोचलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. इथं गुटखा चालते, इथे MD मिळते, इथे अनधिकृत घरं बांधल्या जातात, बांगलादेशींना आश्रय दिला जातो, बोगस आधार कार्ड बनवले जातात आणि पोलीसचा ठाणेदार जो आहे तो हातावर हात देऊन बसला आहे. आणि म्हणून आम्ही ठरवलं, त्याची आईची मागणी आहे की जोपर्यंत सगळेच्या सगळे गुन्हेगार अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार त्या मुलावर करायचे नाही. अंत्यसंस्कार तेव्हाच होतील जेव्हा सगळे आरोपी इथे आणून बसवल्या जातील. आणि माझी प्रशासनाला विनंती आहे की त्या अनधिकृत झोपड्या ज्या आहे ज्यामध्ये राहतात त्या सरकारी जागेवर बसल्या आहे त्या ताबडतोब पाडण्यात याव्या. बुलडोजर चालवला गेला पाहिजे त्याच्यावर, कारण की हे सगळं म्हणजे गुन्हेगारीचं तळ बनलेलं आहे बडनेरा. रेल्वे पोलिसांच्या सहाय्याने रेल्वेमध्ये सुद्धा यांची दादागिरी मोठ्या प्रमाणात चालते. सगळ्या भुरट्या चोऱ्याचे जनक हे आहे, सगळे गुंडागर्दी करणारे जनक हे आहे. लव जिहादमध्ये 3 दिवसाच्या अगोदर एक मुलगी जी डीमार्टमध्ये काम करत होती 40 वर्षाच्या माणसानं पळून दिली, अजूनपर्यंत तपास झाला नाही. आणि म्हणून आज इथे आलो. अशा ठाणेदाराला ताबडतोब इथून हलवावं, त्याला सस्पेंड करावं, ही सुद्धा मागणी मी केलेली आहे. आणि या गुन्हेगारांना ताबडतोब अटक झाली पाहिजे. तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही याच्या नातेवाईकांची भावना आहे ती सुद्धा सांगायला हवी. अचलपूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 महाराणा प्रताप वार्डमध्ये शिवसेनेच्या उमेदवार निकिता निर्मल किल्लेदार आणि आकाश किल्लेदार यांच्या प्रचाराचा औपचारिक शुभारंभ करण्यात आलाय. स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात उमेदवारांनी प्रभागातील मूलभूत समस्या सोडवण्याचा आणि शासनाच्या लोककल्याणाकरिता योजना घराघरांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केलाय. प्रचार शुभारंभाच्या वेळी नागरिकांनी उमेदवारांना मोठा प्रतिसाद देत आशीर्वाद दिला. अचलपूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 महाराणा प्रताप वार्डात विकासाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी शिवसेनेने अधिकृत उमेदवारी जाहीर केली. निकिता निर्मल किल्लेदार आणि आकाश किल्लेदार या दोन्ही उमेदवारांचा प्रचार मोठ्या उत्साहात सुरू झाला. स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रभागातील पाणी पुरवठा, रस्ते, कचरा व्यवस्थापन, नाली साफसफाई यांसारख्या मूलभूत समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले. त्याचबरोबर शासनाच्या सर्व लोककल्याणकारी योजना प्रत्येकापर्यंत घराघरात पोहोचविण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवारांनी प्रत्येक मतदाराशी संवाद साधत त्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा व्यक्त केली. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. भातकुली तालुक्यात वाळू तस्करांची आता खैर नाही. महसूल विभागाने कंबर कसली असून तस्करीवर पूर्णतः अंकुश आणण्यासाठी तहसीलदार स्वतः पुढे सरसावले आहेत. नागरिकांच्या तक्रारींवर थेट कारवाई. अधिकाऱ्यांकडून समस्या न सुटल्यास आता तुम्ही थेट तहसीलदार अक्षय मडवे यांच्याशी संपर्क साधू शकता. संविधान दिनानिमित्तच तहसील कार्यालयात संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन पार पडलेत आणि शेती अनुदान वाटपही सुरू करून त्या संदर्भात काही समस्या असल्यास शेतकऱ्यांनी सेतू केंद्र आणि तलाठी कार्यालयाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहेत.
भातकुली तालुक्यात वाळू तस्करीवर कठोर पावले उचलली जात असून महसूल टीम आता पूर्ण सज्ज आहे. नागरिकांनी कोणत्या शासकीय समस्यांसाठी अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही समाधान न झाल्यास थेट तहसीलदार अक्षय मडवे यांच्याशी संपर्क साधावा, अशी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. संविधान दिनाचे औचित्य साधत तहसील कार्यालयात उद्देशिकेचे वाचन करण्यात आले आणि नागरिकांमध्ये संविधानिक कर्तव्याची जाणीव जागवली गेली. दरम्यान शेतीविषयक अनुदान वाटप प्रक्रिया ही वेगात असून शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य देण्यासाठी सेतू केंद्र आणि तलाठी कार्यालय सज्ज करण्यात आले. तालुक्यातील कोणत्याही नागरिकाला समस्या असल्यास त्यांनी आधी अधिकारी वर्गाशी संपर्क साधावा. तरीही समस्या सुटत नसल्यास ते थेट माझ्याशी संपर्क साधू शकतात. तसेच वाळू तस्करी विरोधात महसूल विभाग कठोर पावले उचलत आहे. शेतकरी बांधवांनी अनुदानाबाबत काही अडचण असल्यास सेतू केंद्र किंवा तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांची बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत. नमस्कार, मी अक्षय गणेशराव मंडवे, तहसीलदार भातकुली म्हणून आता नव्यानेच रुजू झालेला आहोत. आज दिनांक 26 नोव्हेंबर, आजचा दिवस हा संविधान दिन म्हणून आपण सर्वत्र साजरा करतो. या संविधान दिनाच्या सर्व नागरिकांना, भातकुली तालुक्यातील सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. या संविधान दिनाच्या अनुषंगाने आज तहसील कार्यालयात भातकुली येथे आपण उद्देशिकेचं वाचनसुद्धा केलेलं आहे. या संविधानामध्ये आणि उद्देशिकेमध्ये जे शासनाला अपेक्षित आहे त्या पद्धतीनं सर्व कामकाज हे शासन पार पाडत आहे. तसेच या माध्यमातून नागरिकांना अजून एक गोष्ट मी सांगू इच्छितो की अनुदान वाटप जे आहे शासनामार्फत सध्या सुरू आहे आणि त्यामध्ये ज्या लोकांच्या EKYC प्रलंबित असतील त्या EKYC करिता आपण आपल्या गावातील तलाठी कार्यालय असेल, सेतू कार्यालय असेल, येथे आपण संपर्क साधावा. EKYC नंतर जे काही आपल्याला लाभ मिळालेला आहे शासकीय अनुदानाचा, तो आपल्या खात्यात जमा होईल. धन्यवाद. भातकुली तालुक्यात चांगलाच अनुभव आहेत. लोकसुद्धा या ठिकाणी किंवा एकूणच वातावरण जे आहे भातकुली तालुक्यातील निश्चितच चांगलं आहे. या ठिकाणी सहकार्यसुद्धा माझा जो कालावधी असेल त्या कालावधीत मला सगळ्यांचं सहकार्य निश्चितच मला मिळेल आणि मी सुद्धा संपूर्ण माझ्या जे काही कामकाज असेल ते निश्चितच मी पूर्ण करण्याचा, लोकांच्या ज्या काही शंका असतील किंवा जे काही कामकाज असतील ते मी पूर्ण करण्याचा निश्चितच मी प्रयत्न करेल. आणि ते जे कामकाज असेल, नागरिकांना सुद्धा जरी एखाद्या वेळेस कधी काही अडचण आली तर थेट ते माझ्याशी सुद्धा संपर्क साधू शकतात. मी त्यांना या आपल्या तहसील कार्यालयामध्ये वेळोवेळी कार्यालयीन वेळेत मी पूर्णपणे त्यांना उपलब्ध असेल. नागरिकांना सुद्धा कुठल्याही जर शंका असतील कशाच्याही बाबतीत, त्यांचे शेतीविषयक काही प्रश्न असतील, अनुदानविषयक काही प्रश्न असतील, त्यांच्या काही समस्या असतील तर ते माझ्यापर्यंत ते पोहोचू शकतात. वाळू तस्करांच्या संदर्भात आम्ही पथकं सुद्धा गठीत केलेले आहेत. आमच्या वेळोवेळी कारवायासुद्धा चालू आहेत आणि यापुढे सुद्धा आम्ही त्या कारवाया अधिक तीव्र करू जेणेकरून अवैध वाळू तस्करीला आळा बसेल. लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या सार्वत्रिक निवडणूक 2025साठी चांदूर बाजार सज्ज होत आहे. ही निवडणूक भयमुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावी याकरिता नियुक्त निवडणूक निरीक्षक प्रमोद गायकवाड यांनी आज शहराचा सविस्तर आढावा दौरा केलाय. प्रशिक्षण सत्र, EVM, VVPAT, तपासणी ते कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा.
त्यांच्या या महत्त्वपूर्ण दौऱ्यातील प्रत्येक घडामोडींवर टाकूया एक नजर। 25 नोव्हेंबर 2025 रोजी निवडणूक निरीक्षक प्रमोद गायकवाड चांदूर बाजार शहरात दाखल झालेत। त्यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली ती मतदान केंद्राध्यक्ष आणि कर्मचाऱ्यांसाठी आयोजित दुसऱ्या प्रशिक्षण सत्राने। यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना प्रक्रियेत कोणतीही त्रुटी न ठेवता नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना केल्यात। यानंतर गायकवाड यांनी थेट टाउन हॉल गाठले, तिथे मतदान यंत्रे तपासण्यात आली आणि संबंधित कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यात आला। यंत्राचा योग्य वापर आणि सुरक्षा प्रोटोकॉल पाळण्यावर त्यांनी विशेष भर दिलाय। पुढील टप्प्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी त्यांनी पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्याकडून माहिती घेतली आहे। निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आचारसंहितेचे पालन आणि मतदान काळात पोलीस विभाग पूर्णपणे सज्ज असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे। दौऱ्याच्या अखेरीस त्यांनी नगर परिषद कार्यालयात प्रचार वाहन, बॅनर, पोस्टर परवानगीच्या प्रक्रियेचा आढावा घेतला आणि पारदर्शकतेने परवानगी देण्याचे निर्देश दिलेत। या संपूर्ण दौऱ्यात त्यांच्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी सोनल सूर्यवंशी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी गीता ठाकरे उपस्थित होत्या। समाप्ती करताना गायकवाड यांनी संदेश दिलाय, निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा महत्त्वपूर्ण स्तंभ असून आगामी निवडणूक भयमुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पडली पाहिजे। चांदूर बाजार तालुक्यातील पिंपरी पूर्णा परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी आणि पिकांच्या झालेल्या मोठ्या नुकसानीनंतरही अद्याप मोबदला न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप उसळला आहे। अदानी कंपनीने ताब्यात घेतलेल्या जमिनींमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहेत, परंतु वारंवार तहसील कार्यालयाचे फेरे मारूनही कोणतीही दिलासादायक कारवाई न झाल्याने लोकविकास संघटनेतर्फे तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडण्यात आले आहे। चांदूर बाजार तालुक्यातील पिंपरी पूर्णा येथील शेतकरी मागील काही महिन्यांपासून गंभीर समस्येचा सामना करीत आहेत। अदानी कंपनीने संबंधित शेतजमीन ताब्यात घेतल्यानंतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, मात्र या नुकसानीची कोणतीही नुकसान भरपाई अद्याप देण्यात आलेली नाही। तहसील कार्यालयात अनेक वेळा अर्ज, तोंडी विनंत्या आणि मागण्यांची यादी देऊनही शेतकऱ्यांच्या हातात फक्त आश्वासन, पण प्रत्यक्षात कोणतीही कृती नाही। याच्या निषेधार्थ लोकविकास संघटनेच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडण्यात आले। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल भालेराव आणि मुख्य संघटक रमण लंगोटे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शेतकरी तहसीलदारांच्या दालनातच बसून विरोध दर्शवित होते। यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात संतप्त घोषणा केल्या। आम्हाला मोबदला मिळाल्याशिवाय आंदोलन मागे नाही, शासन जागे झाले नाही तर आत्महत्येचा मार्ग आम्हाला स्वीकारावा लागेल, अशा तीव्र प्रतिक्रिया यावेळी नोंदविल्या गेल्या। लोकविकास संघटनेने स्पष्ट केले की शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील। दरम्यान शेतकऱ्यांना योग्य व कायदेशीर मोबदला मिळावा आणि प्रकरणाचा तात्काळ निपटारा व्हावा अशी मागणी करण्यात आली असून प्रशासनाची पुढील कार्यवाही काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। धामणगाव रेल्वे नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर सौ अर्चना अरुणभाऊ अडसर रोटे अक्का यांचे निवडणूक चिन्ह आहे कमळ कमळ कमळ। कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून डॉक्टर सौ अर्चना अरुणभाऊ अडसर रोटे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा, विजयी करा, विजयी करा। धामणगाव रेल्वे येथे 26 अकरा मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। नगराध्यक्ष पदाच्या भाजप उमेदवार डॉक्टर अर्चना अडसर रोटे,
म्हणजेच अक्का यांनी मेणबत्ती प्रज्वलित करून आणि पुष्पांजली अर्पण करून वीर शहीदांना विनम्र आदरांजली वाहिली आहे। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। 2 मिनिटे मौन पाळून शहीदांच्या महान त्यागाची आठवण करण्यात आली आहे। 26/11 हा नेहमी आपल्या भारतीयांसाठी एक काळा दिवस असेल, कारण या दिवशी एका भयाड दहशतवादी हल्ल्यामध्ये कितीतरी लोक मृत्युमुखी पडले आणि पोलीस खात्यातले आपले काही लोक शहीद झाले। त्यांना वाचवताना या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या आणि शहीद झालेल्या सगळ्यांना माझे विनम्र अभिवादन। चांदूर बाजारमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। भाजप कार्यालयापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संविधानाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। संविधानाची मूल्ये, उद्दिष्टे आणि प्रत्येक नागरिकाला मिळालेले हक्क जपण्याचा संकल्प यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। भारतीय जनता पार्टीतर्फे संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सकाळी सर्वप्रथम भाजप कार्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि हारार्पण करण्यात आले। यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संविधानाचे महत्त्व, त्यातील मूलभूत हक्क, जबाबदाऱ्या आणि देशातील प्रत्येक नागरिकाला मिळालेले स्वातंत्र्य यांची आठवण करून दिली आहे। यानंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात एकत्रित आलेत। येथेही बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी वक्त्यांनी संविधान हा देशाचा आत्मा असल्याचे सांगत त्याचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितलेत। या कार्यक्रमात भाजप तालुका अध्यक्ष रमेश तायडे, नगरसेवक पदाचे उमेदवार आनंद उर्फ टिकू अहिर, अतुल रंगवंशी, गोपाल तिरमारे, करण खंडारे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। संविधान दिवस हा फक्त औपचारिकता नसून देशातील समानता, बंधुता आणि स्वातंत्र्य यांचा संदेश पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा दिवस असल्याचे सर्वांनी म्हटले आहे। कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण आदरपूर्वक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलेत। आज भारतीय संविधान दिन असल्याने भारतीय जनता पक्ष चांदूर बाजारच्या वतीनं सर्व चांदूर बाजार शहरवासियांना भारतीय राज्यघटने दिनाच्या शुभेच्छा देतो आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या रोजीच आपलं भारताचं संविधान तयार करून ते देशाच्या सुपूर्द केलेलं होतं आणि भारताचं संविधान जे पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे असं जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं ही एक भारताला नव्हे तर पूर्ण जगाला एक देण आहे आणि अशा संविधानाचा आज दिवस आहे आणि आज संविधान दिन हा पूर्ण भारत देशामध्ये सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा भारतीय राज्यघटनेला अतिशय मोलाचं स्थान त्यांच्या ज्या कारकिर्दीमध्ये दिलेलं आहे आणि अशा भारतीय राज्यघटनेचा आज संविधान दिन म्हणून पूर्ण देशात साजरा केला जातो। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5 कडून NDPS कायद्याअंतर्गत मोठी कारवाई। गांजा विक्रीसाठी घेऊन फिरणाऱ्या 19 वर्षीय युवकाला पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतलं असून या प्रकरणातील एक मुख्य आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। गुन्हेगारीवर आळा घालण्याकरिता नागपूर गुन्हे शाखेकडून अशा प्रकारच्या कारवाया पुढे सुरू राहणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। गुन्हे शाखा युनिट 5 पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार पेट्रोलिंग करत असताना कडबी चौकाकडून जाणाऱ्या रस्त्यावर पैलवान शाहबाबा दर्ग्याजवळ एक इसम मरून रंगाची ट्रॅव्हलिंग बॅग घेऊन जात असताना संशयित त्याच्या हालचाली वाटल्यामुळे त्यास पोलिसांनी हटकले असता तो बॅग सोडून पळून जाताना दिसला। त्यावेळेस त्याला ताब्यात घेतला व त्याच्या ताब्यातील बॅग व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या बॅगेतून एकूण 8.078 ग्रॅम
इतका 2 लाख रुपये किमतीचा गांजा मिळालेला आहे. सदर गांजा त्याने कुठून आणला याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने रायपूर येथील एका इसमाकडून सदरचा गांजा जो आहे इथे विक्रीकरता आणला असल्याचे सांगितलेलं आहे. त्यावरून सदर इसम मोहम्मद कैफ वल्द मोहम्मद जाफर वय 19 वर्ष राहणार गांजाखेत लाल पत्थर जवळ मोमीनपुरा तहसील यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध जरीपटका पोलीस ठाणे येथे NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी ही गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. सदर आरोपीकडून एकूण 2,02,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. नागपूर शहरातील लकडगंज पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत अवैध औषध विक्री रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मासुरकर चौक आणि गरोबा मैदान परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी एकूण 10,06,478 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात अवैधरित्या विकले जाणारे भारी डोसची औषधे, गोळ्या, सिरप तसेच 2 कारचा समावेश आहे. नागपूर शहरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या पथकाने 20 नोव्हेंबर रोजी पहाटे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या विक्री होणाऱ्या औषधांचा साठा जप्त केला. औषध निरीक्षक प्रशांत रामटेके यांच्या फिर्यादीवरून ही कार्यवाही सुरू करण्यात आली. मेसर्स भगवती मेडिकल स्टोअर्स मासुरकर चौक येथे पंटरच्या सहाय्याने तपास करून मेडिकलमध्ये छापा टाकण्यात आला. आरोपी तुषार अग्रवाल याच्या दुकानातून मोठ्या प्रमाणात गोळ्या, सिरप आणि अवैध औषधांचा साठा जप्त करण्यात आला. त्यातील अनेक औषधांचे बॅच नंबर, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट खोडलेली आढळली. या ठिकाणाहून 2,48,301 रुपयांचा मुद्देमाल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. पोलीस चौकशीत हा माल आरोपी तुषारने आरोपी भरत कुमार कडून विकत घेतल्याचे उघड झाले. त्यानंतर तपास पथक मध्य प्रदेशातील रिवा आणि सतना येथे रवाना झाले. आरोपी शिवेंद्र वर्मा आणि आरोपी आमिर शेख यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एक स्विफ्ट डिझायर कार, पांढरी XUV 500, 1 रेक्स कप सिरपचे 785 बॉटल्स असा एकूण 10,06,478 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय. आरोपींवर कलम 123 BNS सह NDPS कायदा व ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल असून तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. याच्यामध्ये रिवा MP मधून 2 आरोपींना या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे आणि जे अटक आरोपी आहेत त्या अटक आरोपींकडनं ही माहिती मिळाली आहे की सदर हा माल UP उत्तरांचल या ठिकाणावरून आणत होते आणि सदर हा माल ₹40 पर बॉटल अशा स्वरूपात त्या ठिकाणी मिळत होता आणि त्यानंतर ते जवळपास 250 ते 300 रुपये पर बॉटल या ठिकाणी त्याची विक्री करत होता. अशा स्वरूपाचं विराज जे रेवा एरिया आहे, रेवा जिल्हा MP या ठिकाणी ह्या मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय केला जातो किंवा इलिगली ह्या कोरेक्स हे विकलं जातं. त्या ठिकाणी आम्हाला जवळपास 700च्या आसपास बॉटल आम्ही रिकव्हरी केलेल्या आहे आणि पुढील तपास सुरू आहे. 2 आरोपी पकडले, त्यामध्ये शिवेंद्र उर्फ शुभू श्रीनाथ वर्मा आणि आमिर मेहमूद शेख असे हे गरोबा मैदान या ठिकाणचे आहेत आणि हे लोक त्या ठिकाणावरून हे बॉटल्स विकत घेत होते आणि त्या ठिकाणी थांबत होते आणि तिथून हा व्यवसाय चालवत होते. त्यांच्याकडून ह्या बॉटल्स रिकवर केलेल्या आहेत. अजून जवळजवळ 700 बॉटल रिकवर झालेल्या आहेत आणि सदर आरोपी हे जवळपास उत्तरांचल ह्या एरियातून हा माल खरेदी करत होते आणि या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करून जे लोक दारूऐवजी किंवा नशेसाठी या कोरेकचा वापर केला जातो. आरोपीकडून सगळा टोटल मुद्देमाल जवळपास 10 लाखाचा मुद्देमाल आपण आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे आणि ऑपरेशन थंडर .2 याच्या अंतर्गत माननीय CP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे आणि अजून याच्यामध्ये नक्कीच आरोपींची वाढ होईल आणि आम्ही शेवटपर्यंत त्या ठिकाणी आरोपींपर्यंत पोहोचू. गणेशपेठ पोलीस ठाणे हद्दीत प्रेम संबंधातील वादातून एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी केवळ काही तासात 3ही आरोपींना अटक करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
बघा, येणाऱ्या जे निवडणुकीचा काळ आहे किंवा आता सध्या देखील नगरपंचायत निवडणुका आचारसंहिता चालू आहे, त्या अनुषंगाने आपण झोन 5 नागपूर शहर इथून 4 जे हॅबिच्युअल ऑफेंडर्स आहेत की ज्यांच्यावर दारूबंदीचे गुन्हे, शरीराविरुद्धचे गुन्हे आणि इतरही काही गुन्हे आहेत आणि ते नेहमीच त्यांच्या वस्तीमध्ये प्रभाव किंवा वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात गुंडागर्दी करून, अशा आपण 3 महिला आणि 1 पुरुष यांना तडीपार केलेलं आहे 3 महिन्यासाठी. नागपूर शहर तसेच नागपूर शहराला लागून असलेले नागपूर ग्रामीणमधील काही पोलीस स्टेशन या एरियामधून त्यांना इथून बाहेर काढण्यात आलेले आहेत. यातून आम्ही नागपूर शहर पोलीस माननीय रवींद्र सिंगल सर, CP सर यांच्या मार्गदर्शनातून एक संदेश सगळ्यांना देऊ इच्छितो की जिथेही काही अवैध धंदे चालू असतील, अशा प्रकारचे काम करणारे किंवा दादागिरी करणारे असतील, भाईगिरी करणारे असतील, त्यांच्या एरियामध्ये गुंडगिरी करून वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे असतील, यांचे तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देणं आवश्यक आहे नागरिकांनी. आम्हाला सिनियर ऑफिसर्सला देखील आपण येऊन ही माहिती देऊ शकतात. अशा लोकांवर आपण तात्काळ कारवाई करू शकतो. तसेच आपण अलीकडे बघितलं असेल तर काही जे बदमाश एलिमेंट्स असतात की जे चाकू वगैरे घेऊन फिरत असतात, त्यांच्यावर देखील आपल्या स्थानिक पोलिसांचा अगदी जोरदार कारवाई चालू आहे आणि इथून पुढे देखील ही कारवाई अशीच चालू राहणार आहे. परंतु एकच जनतेला आव्हान असेल की आपण स्वतः पुढे येऊन आम्हाला जेव्हा ही माहिती द्याल त्यावेळेसच या कारवाया अजून जास्त पद्धतीने इफेक्टिव्ह होऊ शकतात. आणि तसंच मी सगळ्या जनतेला हे देखील सांगू इच्छितो की अशा लोकांना घाबरायची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही आहे. महाराष्ट्र पोलीस, नागपूर शहर पोलीस तत्पर आहेत सदैव आपल्या सेवेसाठी आणि आपल्या मदतीसाठी नेहमीच पुढे असणार आहेत. मला हे देखील सांगू इच्छितो मी की 112 जो आपला इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टममधला नंबर आहे, त्याच्यावर जर कुणी कॉल केला काही मदतीसाठी तर 5 मिनिटात नागपूर शहर पोलिसांची टीम तिथे स्पॉटवर येऊन आपल्याला मदत करते. हे ऑन रेकॉर्ड आहे. त्यामुळे जास्तीत जास्त 112 नंबरचा वापर करावा इमर्जन्सीसाठी, हे देखील मी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो. थँक्यू. जय हिंद. खापरगेडा पोलीस स्टेशनच्या चोख कामगिरीमुळे मोठा चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. संशयित आरोपींकडून तब्बल 5,71,900 रुपयांचा महत्त्वाचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. स्विफ्ट कार, बॅटऱ्या, मोबाईल फोन अशा वस्तू चोरीला गेल्याची फिर्याद मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि संशयित आरोपींना पकडत गुन्हा उघड केला आहे. खापरखेडा पोलीस स्टेशन नागपूर शहरातील हा प्रकार 24 नोव्हेंबरच्या रात्री घडला. फिर्यादी अब्दुल जमीर अब्दुल रशीद पठाण, वय वर्ष 33, राहणार शिवरामनगर, चनकापूर, सावनेर यांनी 25 नोव्हेंबर रोजी तक्रार नोंदविली. या प्रकरणात 2 गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपी मोहम्मद वकील मोहम्मद ताज, वय वर्ष 22, आतिश गोकुळ पाटील, वय वर्ष 32 या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून फरार आरोपी शेख रफीक शेख रशीद याचा पोलीस शोध घेत आहेत. रात्रीच्या गस्त दरम्यान एक पांढरी स्विफ्ट कार, 8 बॅटऱ्या, 2 मोबाईल फोनसह एकूण 5,71,900 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याने पूर्ण प्रकरण उघडकीस आले. पुढील तपास पोलीस करीत आहेत. आमचं नाईटला गस्त दरम्यान पोलीस स्टेशनचे अधिकारी API चव्हाण हे रात्र गस्त दरम्यान त्यांना संशयित 3 आरोपी बॅटऱ्यांसहित मिळाले. त्यांना थांबून चौकशी केली असता त्यातला एक आरोपी पळून गेला आणि इतर 2 आरोपीचे नाव मोहम्मद वकील मोहम्मद ताज आणि आतिश गोकुळ पाटील हे 2 आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांना त्यांच्याकडे असणाऱ्या बॅटऱ्यांबद्दल विचारलं असता ते उडावडी जे होते तेव्हा त्यांच्यावर मुंबई पोलीस ॲक्टप्रमाणे कारवाई करण्यात आली. नंतर तपासामध्ये कळलं की त्या बॅटऱ्याच एकूण 8 बॅटऱ्या होत्या आणि त्यांच्याकडे एक वाहन होतं स्विफ्ट. तर त्या बॅटऱ्या ज्या त्या चोरीच्या होत्या. त्या चोरीच्या बॅटऱ्यांबद्दल पोलीस स्टेशनला दुसऱ्या दिवशी फिर्यादी अब्दुल जमीर अब्दुल रशीद पठाण यांनी तक्रार दिली की त्यांच्या ट्रकच्या 2 बॅटऱ्या चोरी गेलेल्या आहेत. त्यानुसार गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींकडून 2 बॅटऱ्या हस्तगत करण्यात आल्या आणि इतर बॅटरीज ह्या त्यांनी कुठून चोरी केलेल्या आहेत याचा तपास सुरू आहे. सदर गुन्ह्यामध्ये
आरोपीकडून एकूण 8 ट्रकच्या बॅटरीज, मोबाईल फोन्स आणि एक स्विफ्ट कार असा एकूण 5,71,000चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. आणि पुढील तपास वरिष्ठ च्या मार्गदर्शनात माननीय DCP झोन 5 सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त कामठी विभाग यांच्या मार्गदर्शनात तपास पथक करत आहे. आरोपीचे नाव 3 आरोपी आहेत. 3 आरोपीपैकी 2 आरोपी आमच्या ताब्यात आहेत, 1 आरोपी फरार आहे. ताब्यात असलेल्या आरोपीपैकी मोहम्मद वकील मोहम्मद ताज, वय 22 वर्ष, राहणार संघर्षनगर, शारदा कंपनी मागे, नागपूर. आणि दुसऱ्या आरोपीचं नाव आहे आतिश गोकुल पाटील, वय 32 वर्ष, राहणार अमलेश्वरी नगर, नागपूर. आणि एक पाहिजे असलेला आरोपी शेख रफिक शेख रशीद, संघर्षनगर, याचा शोध सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील धार्मिक स्थळी झालेल्या चोरीच्या घटनेचा अवघ्या 48 तासात उलगडा झाला आहे. मोहणा खुर्द येथील श्री संत गजानन महाराज मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या एका आरोपीला जेरबंद करण्यात जाणेफेड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. चोरीची ही घटना आणि पोलिसांची ही यशस्वी कामगिरी याबद्दल सविस्तर माहिती आपण बघूया. बुलढाणा जिल्ह्यातील मोहणा खुर्द शिवारात असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक घटना 23 नोव्हेंबर रोजी रात्री घडली होती. चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतील 10 ते 15,000 रुपयांची रक्कम लंपास केली आहे. या घटनेनंतर मंदिर संस्थेचे अध्यक्ष सुरेश रमेश जवंजाळ यांनी तात्काळ जाणेफळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत जाणेफळ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरित्या तपासाची चक्रे वेगाने फिरवलीत. पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांचा कसून अभ्यास केलाय आणि या प्रयत्नातून त्यांना एका आरोपीची ओळख पटली. वाशिम इथे राहणारे विठ्ठल रमेश बंगाळे पोलिसांनी सापळा रचून या आरोपीला ताब्यात घेतले आणि अवघ्या 48 तासात या चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली हुंडाई एसेंट कार MS04 GM 3890 आणि चोरीतील 2300 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी शुभम गौतम शिखरे हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे. महत्वाचे म्हणजे याच आरोपींचा नायगाव दत्तपूर येथील स्टेट बँकेतील चोरीच्या अयशस्वी प्रयत्नाशी संबंध आहे का याबाबतही पोलीस सखोल तपास करीत आहेत. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. धावड्यातील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेत संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा झालाय. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी परिसर दणाणला. संविधान आमचा अभिमान हा संदेश देत प्रभात फेरी, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा, मानवी साखळी आणि आय लव्ह कॉन्स्टिट्यूशन सेल्फी पॉइंटने शाळा परिसर गजबजून गेलाय. लोकशाही मूल्यांची जाणीव करून देणारा हा कार्यक्रम विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकरिता प्रेरणादायी ठरला आहे. भोकरदन तालुक्यातील धावडा येथे 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान जनजागृतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा या उद्देशाने शाळेत विविध उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. सकाळी प्रभात फेरीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर संविधानाचे महत्व आणि लोकशाहीची मूल्य या विषयावर व्याख्यानमाला घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये आणि निर्मिती प्रक्रियेची माहिती आत्मसात केली. चित्रकला, पोस्टर मेकिंग, गीत सादरीकरण, घोषवाक्य स्पर्धा अशा उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आय लव्ह कॉन्स्टिट्यूशन सेल्फी पॉइंट हे विद्यार्थ्यांचे विशेष आकर्षण ठरले. संविधान विषयक हस्तकला व मॉडेल स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळाला. मानवी साखळी निर्मितीद्वारे विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानातील एकात्मता, समानता आणि बंधुता या मूल्यांप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली. या सर्व उपक्रमांचे यशस्वी आयोजन मुख्याध्यापक शाकीर कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. रुग्णांना उपचाराऐवजी धोका आणि गैरसोयीचा सामना करावा लागतोय. बुलढाणा जिल्हा स्त्री रुग्णालय जिथे महिला आणि नवजात बालकांना सुरक्षितता मिळवायला हवी आहे त्याच ठिकाणी आता सुवर आणि भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. रुग्णालयाच्या आवारातच हे प्राणी मुक्तपणे फिरतात असल्याने रुग्णांच्या सुरक्षेला आणि आरोग्य सेवांना गंभीर धोका निर्माण झालाय. बुलढाणा शहरातील या महत्त्वाच्या आरोग्य केंद्रात परिस्थिती गंभीर बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुवर आणि भटक्या कुत्र्यांचा वावर इतका वाढला आहे की रुग्ण, नवमाता आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड भीती वाटत आहे. रुग्णालयाच्या जेवणगृहाजवळ हे प्राणी सतत फिरताना दिसत आहे. रुग्ण जेवण करत असताना त्यांच्या अगदी जवळ हे प्राणी येत असल्याने संसर्गजन्य रोग पसरण्याची भीती आहे.
यावर रुग्णालय व्यवस्थापनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसत आहे, ज्यामुळे त्यांच्या निष्काळजीपणावर आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. याहून अधिक चिंताजनक बाब म्हणजे रुग्णांसाठी असलेल्या झोपण्याच्या रूममध्ये पाण्याची मूलभूत व्यवस्थाही नाही. हात धुणे, स्वच्छता राखणे आणि बाळांच्या गरजा भागवण्याकरिता रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागतंय. हे स्त्री रुग्णालय असल्याने येथे गर्भवती महिला, माता आणि लहान बाळे असतात. भटक्या प्राण्यांचा धोका, अस्वच्छता आणि पाण्याचा अभाव या तिन्ही समस्यांमुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. नागरिक आणि नातेवाईकांनी तातडीने प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली आहे. त्यांनी रुग्णालय परिसरातून प्राणी हटावेत, स्वच्छता करावीत आणि झोपण्याच्या रूममध्ये पाण्याची तातडीने व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. रुग्णालय प्रशासनाने या गंभीर तक्रारीची दखल घेऊन तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा रुग्णांचे आरोग्य धोक्यात येत राहील. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कल्याणी शिवारात सुरू असलेल्या बेकायदेशीर गांजाच्या लागवडीवर पारत पोलिसांनी छापा टाकलाय आणि एका आरोपीला अटक केली आहे. घटनास्थळावरून अंदाजे 2.25 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही घटना आहे भोकरदन तालुक्यातील कल्याणी शिवारातील. 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:20 पारत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की कल्याणी शिवारातील गट क्रमांक 347 मध्ये बेकायदेशीर गांजाची लागवड सुरू आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने येथे छापा टाकला आणि नंदू सिंग, जादू सिंग चांदा या आरोपीला रंगेहात पकडलेत. हा आरोपी आर्थिक फायद्यासाठी गांजाची झाडे लावून त्यांचे संगोपन करीत होता असे तपासात निष्पन्न झाले आहे. या छाप्यात पोलिसांनी हिरवट रंगाची आणि उग्र वास असलेली मुळासकट गांजाची झाडे आणि लागवडीसाठी वापरलेली माती असा एकूण 2,34,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पारत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक नेमाणे यांच्या तक्रारीवरून आरोपी नंदू सिंग चांदा विरुद्ध NDPS ऍक्ट 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक SD माणे हे करीत आहेत. या कारवाईमुळे अवैध गांजा लागवड करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आजचा दिवस भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानास्पद दिवस आहे. 26 नोव्हेंबर संविधान दिन. याच दिवसाचं महत्त्व अधोरेखित करण्याकरिता बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात एक अतिशय उत्साहाचे आणि प्रेरणादायी आयोजन करण्यात आले. गृहपाल RC मखरी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसह संपूर्ण स्टाफने हा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केलाय. बघूया. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात मार्गदर्शक आणि प्रभारी गृहपाल RC मखरी यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी RC मखरी यांनी संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. संविधान दिनाचे महत्त्व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याकरिता वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी एक भव्य रॅली काढली. ही रॅली खंडाळा गावातून काढण्यात आली. विशेष म्हणजे या रॅलीमध्ये विद्यार्थी उमेश शिरभैये आणि चंद्रकांत अंबोरे यांनी बनवलेले संविधानाचे पोस्टर आणि माहिती देणारे फलक हे उपस्थितांचे आकर्षक केंद्रबिंदू ठरले आहेत. या रॅलीत वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. तसेच वसतिगृहातील संपूर्ण स्टाफही या कार्यक्रमात उपस्थित होता. भारतीय संविधान प्रति आदर आणि निष्ठा व्यक्त करत हा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री क्षेत्र माहूरगडावर होणाऱ्या श्री दत्त जयंती यात्रा महोत्सवाकरिता प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर तयारीला सुरुवात झाली आहे. लाखो भाविकांची ये-जा लक्षात घेऊन आज पंचायत समितीच्या कैलासवासी वसंतराव नाईक सभागृहात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली आहे. नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी या उपस्थितीत विभाग प्रमुखांकडून संपूर्ण नियोजनाचा आढावा घेत कडक सूचना दिल्यात. श्री दत्त जयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माहूरगडावर लाखो भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येणार होते.
भाविकांच्या सुरक्षिततेकरिता पाणी, आरोग्य, वाहतूक, स्वच्छता आणि आपत्कालीन सेवाचे नियोजन सुरळीत राहावे याकरिता पंचायत समितीच्या सभागृहात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेत सूचना दिल्या आहेत. काही अधिकारी उपस्थित नसल्याचे आढळल्याने 27 नोव्हेंबर रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी जेनिथ चंद्रा दोनतुला यांच्या उपस्थित होणाऱ्या बैठकीला सर्वांनी हजर राहण्याचे आणि आपापले अहवाल सादर करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. नायब तहसीलदार जेठे यांनी स्पष्ट सूचना देताना सांगितले की दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या यात्रेत कोणतीही त्रुटी राहता कामा नये. भाविकांना सर्वाधिक सोयी सुविधा, सुरक्षा व मूलभूत सेवा उपलब्ध व्हाव्यात याकरिता प्रत्येक विभागाने वेळेत नियोजन पूर्ण करावेत. 27 रोजी होणाऱ्या व्यापक बैठकीत सर्वांनी सविस्तर अहवालासह हजर राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. वाशिमच्या मालेगावमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दमदार भाषण करत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापवलंय. मी कमिटमेंट कमी करतो, पण एकदा कमिटमेंट केली तर स्वतःचंही ऐकत नाही, असा चित्रपटातील डायलॉग मारत शिंदेंनी आपल्या ठाम भूमिकेची जाहीर घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. माझ्यावर टीका करणारे 110 जागांवर लढलेत, परंतु आम्ही फक्त 80 जागांवर लढलो आणि त्यातील तब्बल 60 जागा जिंकल्यात. काही जागांवर चुकामुक झाली नसती तर आमचा स्ट्राईक रेट 100% राहिला असता, असे त्यांनी सांगितले. तसेच ठाकरे गटावर निशाणा साधत आम्ही बंड पुकारले ते शिवसेनेच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण मोकळा करण्यासाठी, असे वक्तव्य करून त्यांनी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वासही वाढवला. वाशिमच्या मालेगावमधील निवडणूक सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिनेमा स्टाईल भाषणाने सभागृहात उत्साही लाट निर्माण केली. एकतर मी जो कमिटमेंटच करत नाही आणि एक मी जर कमिटमेंट केली तर स्वतःचीही ऐकत नाही, अशी दमदार घोषणा करून शिंदेंनी आपण दिलेल्या वचनांवर कायम ठाम असल्याचा संदेश दिला. यावेळी त्यांनी विरोधकांवरही थेट हल्ला चढविला. शिंदेंनी सांगितले, माझ्यावर टीका करणाऱ्यांनी 110 जागांवर निवडणूक लढविली. आम्ही केवळ 80 जागा लढविल्या, त्यापैकी 60 जागा जिंकल्या. त्यामुळे काही जागांवर फारच कमी फरकाने मतं फिरली नसती तर आमचा स्ट्राईक रेट 100% झाला असता, असं त्यांनी म्हटले. ठाकरे गटावर टीका करत शिंदेंनी आणखी एक मुद्दा स्पष्ट केला. शिवसेनेच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण आम्ही मोकळा केला. ही आमची मोहीम फक्त सत्तेसाठी नव्हती तर शिवसेना वाचविण्यासाठी होती. सभेतील कार्यकर्त्यांच्या जय जयकारात शिंदेंनी पुढील निवडणुकीतही शिवसेना शिंदे गट मजबूतपणे उभी राहील असा विश्वास व्यक्त केला. लवकरात लवकर हे इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे, लोकांच्या रोजगाराला हाताला काम मिळालं पाहिजे, तरच विकास होणार आहे. आणि म्हणून बघा, बघतो करतो वगैरे काम नाही, एक गाव दोन तुकडा, चलो हो जाएगा हो जाएगा. यवतमाळमध्ये बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासांच्या मुद्द्यांवर जोरदार भाषण करत नागरिकांना अनेक मोठी आश्वासने दिलीत. विरोधक विकास, शेतकरी, रोजगार, MIDC आणि लाडकी बहीण योजनेपासून शासन आपल्या दारी नेण्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी खुलेपणाने भूमिका मांडली आहे. वनी महिला सबलीकरणाचंही शक्तिपट पीठ आहे, विकासाचं ऊर्जास्थळ आहे. म्हणूनच इथं माझ्या लाडक्या बहिणींची उपस्थिती लक्षणीय आहे. मी गेले अनेक दिवस सभा घेतोय, प्रचार दौरे करतोय, पण सगळ्या सभांमध्ये माझ्या लाडक्या बहिणींची संख्या खूप जास्ती आहे, लक्षणीय आहे. आणि जिथं लाडक्या बहिणींनी ठरवलं तिथं विरोधकांचा सुपडा साफ झालेला आहे. चारी मुंड्या चित झाल्या आहेत. इकडे लाडके भाऊ आहेत आणि म्हणून मी लाडक्या बहिणींना मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण तुमच्या समोर नगराध्यक्ष पदासाठी देखील आपली लाडकी बहीणच उभी केली आपण, पायल तोडसाम. आणि म्हणून शिवसेनेचा एकच ध्यास आहे, वणीचा विकास हाच ध्यास आहे. आणि म्हणून परफेक्ट निशाणा आणि अचूक नेम वणीच्या मतदारांचे धनुष्यबाणावर प्रेम असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून नगराध्यक्ष पदाची आपली लाडकी बहीण पायल तोडसाम विक्रमी मताने विजयी होईल. तिने तुमच्याकडे आशीर्वाद आताच मागितलेला आहे आणि सांगितलंय
मी कमी बोलते पण कामातून व्यक्त होईल, मी काम करून दाखवेन, या भागाचा विकास करून दाखवेन. खरं म्हणजे तिला आपल्याला संधी द्यायची आहे. खरं म्हणजे पायलताई विदर्भाकडून क्रिकेट खेळतात, विकेट घेणं त्यांना चांगलं माहीत आहे आणि त्या चौकार आणि षटकारही मारतात. आणि म्हणून 2 तारखेला त्या विरोधकांची विकेट घेतल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि लाडक्या बहिणींच्या टीमने खरं म्हणजे ही पायलताई वणीतला वर्ल्ड कप जिंकेलच, कारण आता नुकताच वर्ल्ड कप आपल्या लाडक्या बहिणींच्या टीमने जिंकला. आणि म्हणून इथलं देखील विदर्भातला जो 2 तारखेचा वर्ल्ड कप आहे होणारा, तो देखील पायल आणि तिची टीम जिंकल्याशिवाय राहणार नाही असा या ठिकाणी विश्वास मी व्यक्त करतो. यवतमाळच्या वणीतील प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पायल तोडसाम यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. महिला सबलीकरणाची शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वणीत लाडक्या बहिणींची उपस्थिती मोठ्या संख्येने पाहायला मिळाली. नगराध्यक्ष पदासाठी पायल तोडसाम हीच योग्य उमेदवार असल्याचे सांगत पायल 2 तारखेला विरोधकांची विकेट घेतल्याशिवाय राहणार नाही असेही शिंदे यांनी स्पष्ट केलेत. पायल विदर्भासाठी क्रिकेट खेळते आणि राजकारणातही तीच विजय ठरेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. यवतमाळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेला मोठी गर्दी झाली. विकासाच्या मुद्द्यांवर भाष्य करत त्यांनी सुरुवातीला सांगितले, मी सत्ता कुणाची आहे हे पाहत नाही, विरोधकांनाही निधी दिला, पक्षभेद बाजूला ठेवून लोकांसाठी काम करणं हेच माझं धोरण आहे. शिंदेंनी सांगितले की मुख्यमंत्री म्हणून त्यांनी संपूर्ण राज्य पायाला भिंगरी लावून फिरून पाहिलं आणि शासन आपल्या दारी हा उपक्रम लोकांपर्यंत नेला. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले. या योजनेत सर्व धर्मांच्या बहिणींना पैसे मिळत आहेत. अनेकांनी सुरुवातीला अडथळे आणले पण योजना यशस्वीरित्या चालू आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विनोदी भाषेत विरोधकांवर टीका केली. डॉक्टर नसूनही मी छोटे मोठे ऑपरेशन केले. 2022 मध्ये मोठं ऑपरेशन केलं. जगाने दखल घेतली. अनेकांना याचं पोटदुखी आहे, त्यांना जमाल गोटा द्या. 2022 मधील घडामोडींचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की 80 पैकी 60 आमदार निवडून आणून त्यांनी जनतेचा विश्वास जिंकला. शेतकऱ्यांबाबत बोलताना शिंदे म्हणाले, शासनाच्या तिजोरीवर पहिला अधिकारी शेतकरी आहे. ओल्या कापसाला 18% ग्रेड मिळावी यासाठी प्रयत्न करू. हेक्टरी 13 क्विंटल ऐवजी अधिक कापूस खरेदीचा विचार करू. यावेळी त्यांनी उदय सामंत यांना थेट फोन करून यवतमाळमध्ये रोजगारासाठी MIDCची गरज असल्याचे सांगितले आणि आचारसंहितेनंतर MIDC मंजुरीचा शब्द दिला. भाषणाच्या शेवटी त्यांनी सांगितले, पॅनल निवडून द्या, 3 तारखेला मी पांढरकवडा येथे येतो. एकनाथाचं वचन म्हणजे धनुष्यबाणातून सुटलेला बाण. विकासासाठी सर्व निधी नगर विकास खात्यातून दिला जाईल. बाप भीक मागू देत नाही आणि आई जीव घालत नाही, अगदी अशीच वेळ आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर आली आहे. एकीकडे निसर्गाची संकट तर दुसरीकडे बाजारातील भाव कोसळलेले. अशा कठीण परिस्थितीत राज्य सरकारचा मोठा निर्णय. मका, बाजरी, ज्वारी आणि कडधान्याची थेट सरकारी खरेदी करण्याचा आदेश तातडीने जाहीर. सरकारचा हमीभाव आणि APMC मधील भावातील प्रचंड दरी पाहता हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासा मानला जातोय. मात्र हा दिलासा कागदपत्री आहे की प्रत्यक्ष व्यवहारात उतरणार याची उत्सुकता वाढली आहे. समृद्धी पोर्टलवर 30 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी अनिवार्य करण्यात आली असून आवश्यक कागदपत्रांच्या पडताळणीसह शेतकऱ्यांनी तयार ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून तयार करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की हा निर्णय चांगला आहे, पण खरेदी तात्काळ सुरू करा. महाराष्ट्रातील शेतकरी आज अक्षरशः अस्तित्वाच्या युद्धात लढतोय. निसर्गाच्या प्रकोपाने आधीच पेरणीपासून ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे आणि जे पीक कसाबसा तग धरून उभे राहिले त्यालाच APMC मधील भावांनी घात केलाय. मका सरकारचा हमीभाव 2400 रुपये तर बाजारात फक्त 1500 ते 1670 रुपये. तब्बल 800 रुपयांची दरी आणि शेतकरी पूर्णपणे तोट्यात. बाजरी हमीभाव 2700 रुपये, बाजारात 2900 तर व्यापाऱ्यांची अनिश्चितता शेतकऱ्यांना अस्वस्थ करणारी. कांदा, मका, ज्वारी, बाजरी सर्वच पिकांच्या किमती कोसळल्यात. नुकसान, तोटा, कर्ज आणि बैचेनी. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा तातडीचा निर्णय. मका, बाजरी, ज्वारी आणि कडधान्याची थेट सरकारी खरेदी करण्याचा आदेश. शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळण्याकरिता समृद्धी पोर्टलवर 30 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी. 7/12 मध्ये पिकांची नोंद.
आधार नंबर, मोबाईल आणि बँकेशी लिंक, बायोमेट्रिक अनिवार्य, प्रतिनिधीद्वारे विक्रीची सुविधा. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सोमनाथ मगर म्हणालेत की निर्णय चांगला आहे, परंतु प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली तरच शेतकरी वाचेल. एपीएमसी सचिव अमोल खैरनार यांचे म्हणणे आहे की उशीर झालेला परंतु अत्यंत महत्वाचा निर्णय. व्यवहारात न्याय दिला तरच फायदा. शेतकऱ्यांना आज दिलासा हवा आहे आणि तो ताबडतोब हवा आहे, कारण ही लढाई फक्त पीक वाचवण्याची नाही तर लढाई बळीराजाच्या अस्तित्वाची आहे. नमस्कार, मी अमोल खैरनार, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव. आपल्या नांदगाव बाजार समितीत मका शेतमालाची हमी भावाने शासकीय खरेदी केली जाणार आहे, तर ती शनेश्वर संघामार्फत केली जाणार आहे. तर त्याची जी नोंदणी आहे तर ती उद्या गुरुवारपासून तर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत केली जाणार आहे. तर ते नोंदणी करताना जे कागदपत्रांची आवश्यकता आहे, तर आपल्या सन 2025-26च्या 7/12 उतार्यावर तर मका पीक पेरा लागलेला पाहिजे. त्यानंतर जी मका आपण खरेदी केंद्रावर नेणार आहात तर ती FAQ दर्जाची म्हणजे 14% मॉइश्चर, कलर एकसारखा दाना, त्याच्यात कोणत्याही प्रकारचं ते डागी नको, फंगस नको, हे अशी मका तिथे आपण विक्रीत द्यायची. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याचं राष्ट्रीयकृत बँकेत खातं पाहिजे, जनधन पोस्टाचं खातं चालणार नाही, रजिस्टर मोबाईल नंबर द्यावा लागणार आहे आणि मका शेतमालाला शासनाचा 2400 रुपये दर हा दिलेला आहे. तरी या कागदपत्रांची पूर्तता करून संबंधित संघाला नोंदणी करताना आपण पूर्तता करून द्यायची. मी सोमनाथ मगर, कांदा उत्पादक शेतकरी संघटना नांदगाव तालुका अध्यक्ष. शासनाने काल जे निर्णय घेतलाय नाफेड मार्फत शेतकऱ्यांचा माल खरेदी करणार, पण शासनाने 30 नोव्हेंबर पर्यंत जी मुदत दिलेली आहे ती मुदत खूप कमी आहे आणि त्या कमी वेळेमध्ये ऑफलाईन ही सुविधा शासनाने चालू करावी, कारण ऑनलाईन सुविधा ही पूर्णपणे वेबसाईट हँग होते, या सगळ्या गोष्टी तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे शासनाने कलेक्टर साहेबांनी ह्या गोष्टीमध्ये तात्काळ लक्ष घालून त्याची अजून मुदतवाढ देण्यात यावी. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत BTP यात्रा ग्रुप, अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला रास सेटअप बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वत्र समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज बात करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज, हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.